तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा 1 ची धडक कारवाई। राज्यस्तरीय वाहन चोरी करणाऱ्या टोळीला अटक। 7 करोड 32 लाख किमतीच्या 47 वाहने जप्त। 4 आरोपींना अटक। महाराष्ट्रातील वाहन चोरी करून नागालँड आणि अरुणाचल प्रदेश मध्ये जाऊन कागदपत्रांची हेराफेरी करून पुन्हा महाराष्ट्रामध्ये विकली जात होती। फार मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश। दिनांक 15 फरवरी 2021 रोजी रात्री 8 वाजता एक फिर्यादी आहेत रमेश चौधरी वय 43 यांचा एक टिप्पर ट्रक चोरी केला होता आणि त्याबाबत काशीमीरा पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झाला होता। त्याचप्रमाणे 30 जून 2021 रोजी रात्री 1:30 वाजता सुमारास एक वाडी पोलीस स्टेशन मधून एक आयशर चोरीला गेला होता आणि त्याबाबत वाडी पोलीस स्टेशनला 628/2021 हा गुन्हा दाखल झाला होता। हे दोन्ही गुन्हे जे आहेत आपल्याकडे जरी सुमारे 2.5 वर्षापासून पेंडिंग जरी असले तरी आपले जे जुने गुन्हे आहेत त्याच्यात आणि व्हेकल चोरीवाली जी गँग आहे त्या सगळ्यांचा छडा लावण्यासाठी आपण लोकांना सांगत होतो आणि त्याचप्रमाणे एका या प्रकरणामध्ये या दोन्ही गुन्ह्यामध्ये आपले लोक जे आहेत ते आपले काही अधिकारी आहेत ते माझ्यासोबतच आहेत। तर यांना काही यांनी जे जुने काही इतर महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यामध्ये जे काही लोकांचे रेकॉर्ड आहे त्याच्याबद्दल चौकशी केली आणि काही लोक टिप यांना मिळाली। तर त्या टिपच्या अनुषंगाने यांनी एकूण 4 आरोपी जे आहेत त्यांना अटक केली। याचं एक आहेत अझहर शेख, हे छत्रपती संभाजीनगरचे राहणार आहेत। दुसरे आहेत समीर खान, हे पण छत्रपती संभाजीनगरचे आहेत। मोहम्मद शौकत शाह हे आहेत अमरावतीचे आणि शेख नशीर शमजाद मीरा हे नांदेडचे आहेत। यांना अटक केली नोव्हेंबर 2023 ला आणि त्यानंतर हे याच्यामध्ये सतत तपास आणि त्यांना इंटरोगेशन आणि पुढच्या रिकव्हरीचा याचा एक ऑपरेशन सुरू झाला। त्यात याचं असं निदर्शनास आलं की याच्यात जे आरोपी आहे हे एका विशिष्ट मॉडेलची गाडी जी आहे ते टार्गेट करतात, त्याचे काही फेक डॉक्युमेंट स्वतः तयार करतात आणि ते आपलं 2 राज्य आहेत विशेष काही आतापर्यंत लक्षात आलेलं आहे अरुणाचल आणि नागालँड, तिकडचे जे RTO ऑफिस मध्ये त्याची एक नोंदणी करून घेतात। त्यानंतर तिकडून महाराष्ट्रामध्ये सेल करायचं आहे असा एक डॉक्युमेंट तयार करतात, तिकडची NOC घेतात आणि त्या NOC वर तीच गाडी परत इथे रजिस्ट्रेशन करायला लावतात। त्या मधल्या काळात त्या मॉडेलची एखादी गाडी ते इथे चोरी करतात आणि त्याच्या इंजिन नंबर चेसिस नंबर ते खोडून टाकतात आणि मग इथे आपल्या हद्दीमध्ये ज्यांना जे काही ग्राहक आहेत त्यांना असं ते सेल करायला लावतात। तर असा एक आपला मागील एका 2 मागील 1-2 महिन्यापासूनचा जो ऑपरेशन सुरू आहे 3-4 महिने झाले त्यात आतापर्यंत आपण 45 गाड्या ज्या आहेत त्याच्यात केलेल्या आहेत। यात 7,32,41,40,000चा माल आपल्याकडे जप्त झालेला आहे, ते आपल्या समोरच आहे आणि यात आतापर्यंतच्या मिळालेल्या माहितीनुसार एकूण 16 FIR दाखल आहेत। त्यात 14 जे आहेत ते महाराष्ट्रातले आहेत, एक उत्तर प्रदेश आहे, एक राजस्थानचे आहे। ते जे आरोपी आहेत यापैकी पहिला जे आरोपी आहे त्याच्यावर 3 गुन्हे दाखल आहेत आणि त्यात सर्वात लेटेस्ट जो गुन्हा आहे तो कोथरडला होता पुण्याला 2016 ला। दुसरा जो आरोपी आहे त्याच्यावर 3 गुन्हे दाखल आहेत। त्याचा शेवटचा जो गुन्हा आहे तो 2022 ला आहे वाकाड पोलीस स्टेशनला। तिसरा जो आरोपी आहे त्याच्यावर 7 गुन्हे दाखल आहेत, हे सर्व वाहन चोरीचे गुन्हे आहेत आणि तो 2018चा गुन्हा आहे, 2018चा लेटेस्ट गुन्हा आहे। चौथा जो आरोपी आहे त्याचा अजून काही आम्हाला रेकॉर्ड भेटलेला नाही आहे, तर त्याबाबत आपण चौकशी करत आहोत। एकंदरीत हे अशा पद्धतीने एक मोठ्या प्रमाणात गाड्यांचा स्पेशली हेवी व्हेकल चोरी करण्याचा आपला एक रॅकेट या ठिकाणी आम्ही उद्ध्वस्त करू शकलो आहे। तर याच्यात आपण नक्कीच एकदा या तपासचे जे सर्व मुद्दे जेव्हा एकदा क्लोज झाले तर त्यानंतर त्याच्यात असा काही सिस्टमिक उणीवा जे काही आपल्याला लक्षात आलं किंवा निदर्शनास आलं ते सर्व आम्ही संबंधित करताना त्याचा अहवाल एक देणार आहोत। तो एक तपासाचा मुद्दा आहे, परंतु तो इन्व्हॉल्वमेंट आहे
की सिस्टमिक गॅप आहे ते आपण तपासूया. तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच.